उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती क्रमांक 3 मध्ये पावसाळ्यापूर्व नालेसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या माध्यमातून मुख्य नाले, गटारे आणि पाणी प्रवाहातील अडथळे दूर करण्याचे काम वेगाने करण्यात येत आहे. पोकलेन, जेसीबी आणि अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने नाल्यामधील गाळ काढून त्याची योग्य विल्हेवाट लावली जात आहे. नागरिकांना पावसाळ्यात पाणी साचणे, दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी महानगरपालिका प्रशासन विशेष खबरदारी घेत आहे. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना नाल्यामध्ये कचरा न टाकण्याचे आणि स्वच्छता मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. उल्हासनगर महानगरपालिकेने दिलेल्या अटी व शर्तीच्या अनुषंगाने कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून प्रभाग समिती क्रमांक 3 मधील जो नाल्या आणि नदीमधील गाळ आणि कचरा उपसण्याचं काम चालू आहे ते 2 पोकलेनच्या माध्यमातून तसेच एक जेसीबीच्या माध्यमातून चालू आहे. आणि नदीच्या किनाऱ्यावर आम्ही तो कचरा आणि गाळ जमा केलेला आहे. जसं पाणी कमी होईल त्यानंतर आपण डंपरच्या माध्यमातून हा संपूर्ण कचरा उचलणार आहोत. मागील 8 मे 2026 पासून गाळ उपसण्याचं काम चालू आहे. तसंच पर्जन्य वाहिन्या यांची सुद्धा साफसफाईचे काम चालू आहे. तो सध्या कचरा साईडला जमा केलेला आहे. डंपरच्या माध्यमातून तो काही दिवसातच उचलला जाईल. इथे 2 पोकलेन आणि एक जेसीपी आणि मॅन्युअली जवळजवळ 8 ते 10 माणसं त्यांच्यासोबत कामाला मदतीला त्यांच्यासोबत आहेत. पर्जन्य वाहिनीच्या आम्ही हंगामी कामगार तसेच आमचे जे रेग्युलर वर्कर आहेत कोणार्कचे ते मिळून सर्व जवळजवळ 50 ते 60 जण पूर्ण प्रभाग समितीमध्ये नाल्यांचं कामं करतायत आणि ड्रेनेज सफाईचे काम चालू आहे.